नागपूरमध्ये पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांचं आंदोलन सुरू आहे। पोलीस भरती वेळेत न केल्याने वयोमर्यादा वाढलेली आहे, ओलांडलेली आहे। 2 महिने वय जास्त झाल्याने अनेक तरुण पोलीस भरतीपासून वंचित आहेत। पोलीस भरतीत संधी देण्याच्या मागणीसाठी नागपुरामध्ये आंदोलन सुरू आहे। नागपुरातील संविधान चौकात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। एक संधी मागत आहो, मी काही कोटी अनुदान मागत नाही आहो, काही योजना मंजूर करायला ना मागत आहो। फक्त एक परीक्षेचा प्रश्न आहे। 6 ते 7 महिन्यापासून जर आम्ही निवेदन देत आहोत, तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीच्याच ऐकून नाही राहिले असं झालं आहे। त्यांचे मागणी पत्र आहे, निवेदन आहेत, मंत्रालयातले सचिव लोकांचे, गृह सचिव, जॉईंट सचिव, एसओडी सर्वांना निवेदन दिले। मग हे मागणी तुम्ही का ऐकत नाही साहेब? लोकसभा निवडणुकीमध्ये या उमेदवारांनी मतदान नाही केलं असं हे सांगत आहेत। आता तुम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसला आहे, सर्व उमेदवार नाराजी आहे, नोकर भरतीवाले। माझी मागणी आहे की तुम्ही हे मागणी पूर्ण करा आमची। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले। जितेंद्र, नागपूरमध्ये पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांचं आंदोलन सुरू आहे, या तरुणांची नेमकी मागणी काय? आपण मागेही पाहिलेलं आहे की पोलीस भरतीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता। त्यानंतर सरकारतर्फे आश्वासन देण्यात आलेलं होतं की सर्व विद्यार्थ्यांना समान न्यायानुसार समान संधी देण्यात येईल आणि कोणाचंही नुकसान होणार नाही। मात्र आता पोलीस भरती पद सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे त्यांची वयोमर्यादा निघून गेलेली आहे त्यांना पुन्हा एक संधी द्यावी, किमान एक संधी द्यावी। कारण कोणाचं 2 महिने तर 3 महिने असं वय निघून गेलेलं आहे, ज्यामुळे ते पोलीस भरतीमध्ये सहभागी नाही होऊ शकत। मात्र त्यांना किमान एक संधी द्यावी यासाठी नागपुरातील संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून इथे तरुणी आलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी तयारी करत होते। मात्र आता काही नियमांमुळे ते पोलीस भरतीच्या परीक्षेत बसू शकत नाही। त्यांना किमान एक संधी द्यावी यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आजपासून हे आंदोलन आणखी 2 ते 3 दिवस इथे राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता पोलीस पदभरती संदर्भात काही निर्णय घेतं का सरकार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.